गोष्टी आहेत. तू करतोयस ना, यशस्वी झालाच पाहिजेस. आणि नाही, जोपर्यंत यशस्वी होत नाहीस तू अभ्यास केलाच पाहिजेस. पर्याय नाही, यश मिळतच. अडचण काय? काही अडचण नाही. आमच्या पिढीला ते सांगा. सगळ्यात महत्वाचं सातत्य तुम्हाला यशच देतो. ही सगळ्यात मोठी वस्तू, सगळ्यात मोठी. आणि आहे व सगळं सामर्थ्य आहे आमच्याकडे. पण हल्ली अडचण आमची सगळ्यात मोठी काय झाली आहे, आपल्यात आहे सामर्थ्य तेच आम्हाला माहिती नाही. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं. मी त्याला म्हटलं, तू काय खेळबिळ खेळतोस का? नाही म्हटलं, सगळे खेळ खेळतो. क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं, मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटलं, मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं, मग बरोबर आहे, तुला 100 मीटर अंतर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं, बाबा इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटला, करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर पळायला सांगतोय का? 100 मीटर पळशील का? नाही, करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं, मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं, सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागते. 100 मीटर 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला किती वेळ लागेल? सांगितलं ना 5 मिनिटं लागते. मला सुचायचं बंद. पण तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला, ए पळ, कुत्रा पिसळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं, तुला का हुसेन बोल्ट रेकॉर्ड मोडलास? त्याला 10 सेकंद लागतात, तू 7च सेकंदात पळलास. म्हटलं, मग कुत्रा मागं लागला. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत?